मागे जो बोर्ड आहे सती स्कूल ऑफ अवेकनिंग, सती स्कूल ऑफ अवेकनिंग. आता अवेकनिंग म्हणजे जागृतीची प्रक्रिया आहे. कारण अवेकनिंग ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, आणि ती एक मानसिक प्रक्रिया आहे, जागृतीची प्रक्रिया आहे. आणि त्या जागृतीला आपण सती म्हणतो. हा पाली शब्द आहे, बुद्धांनी योजलेला शब्द आहे, आणि तो बुद्धांच्या शिकवणीचा सेंट्रल पॉइंट आहे. तर या विषयाला धरून आपण अनेक दिवस काम करतोय. अगदी लॉकडाऊनच्या आधीपासून काही लोक याच्यामध्ये आहेत, सहभागी आहेत. 19 सालापासून, 19च्या आधीपासून. आता आपण याला एक पद्धतशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचं निमित्त असं आहे की हे जे सती स्कूल ऑफ अवेकनिंग जो आहे त्याला आपण स्कूल म्हणतो पहिली गोष्ट. आणि आपण जे कार्यक्रम घेतो सती संबंधित, सतीच्या संबंधित, जागृतीच्या संबंधित, त्या कार्यक्रमांना आपण सर्वसाधारणपणे जागृतीची कार्यशाळा म्हणतो. जागृतीची कार्यशाळा म्हणजे अवेकनिंग वर्कशॉप. आणि कार्यशाळा म्हटल्यामुळं याला आपण स्कूल असं संबोधतोय. आता स्कूल म्हणजे असं फॉर्मली औपचारिकदृष्ट्या आपण स्कूल असं त्याचं स्वरूप नसणार आहे. कारण ह्याच्यावर पण आपण कार्यशाळेवर पण आपण बऱ्याच वेळा चर्चा करताना असं म्हटलेलं आहे, आपलं मनोकायिक अस्तित्व, आपलं जीवन हीच आपल्यासाठी कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे. कारण आपल्याला जे वर्क करायचे ते स्वतःची आधी नीट ओळख करून घेण्याचा आहे. आणि स्वतःची नीट ओळख म्हणजे आपल्या मनोकायिक अस्तित्वाची नीट ओळख ही आपल्याला जागृतीच्या आधारे होते. ही बुद्धांची पण शिकवण आहे. आणि स्वतःला नीट ओळखायचं असेल, जाणायचं असेल, तर बाबासाहेबांची पण शिकवण त्याच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि त्याचा आपण पुन्हा पुन्हा उल्लेख करतो. बाबासाहेबांचा जो प्रसिद्ध मेसेज आहे, संदेश आहे, तो जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विश्व विझू देता कामा नये, हा आहे. आणि बुद्धांचा पण संदेश जागृतीचाच आहे, सतीचाच आहे. बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या शिकवणीतला तो एक समान धागा आहे, समान सूत्र आहे. हे आपण पुन्हा पुन्हा पाहतोय. परंतु आता आपण इथून पुढं एक त्याला व्यवस्थित स्वरूप अशा पद्धतीने देणार आहोत. आतापर्यंत आपल्याला व्यवस्थित काम करण्यासाठी, बसण्यासाठी अशी निवांत जागा नव्हती. आपले एक जणू काही मोबाईल वर्कशॉप चालायचे, म्हणजे चालती फिरती कार्यशाळा असायची आपली. त्यामुळे मग कधी दिल्ली, कधी आग्रा, तर कधी भरतपूर, तर कधी मुंबईमध्ये वेगळ्या ठिकाणी, कधी सांगोला, नगरमध्ये किंवा इतरत्र ठिकाणी आपण अशा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तर त्याचं स्वरूप जे असायचं हे थोडंसं चालतं फिरतं असायचं. आता आपल्याला एक थोडीशी व्यवस्था पण अशी केलेली आहे की जिथं मी राहतो अहमदनगरमध्ये, अहमदनगरला आता अहिल्यानगर म्हणतात, तर ह्या नगरमध्ये, नगर म्हणून पण हे गाव प्रसिद्ध आहे, हे शहर. तर या नगरमध्ये जिथं मी राहतो त्याच्या वरच्या टेरेसवर 2-3 खोल्या आहेत. त्यातल्या 2 खोल्यांचं आपण
एक हॉल केलेला आहे आणि त्या हॉलमध्ये आपण हे सती स्कूल ऑफ अवेकनिंगचे वर्कशॉप किमान महिन्यातून एकदा दिवसभरासाठी ठेवणार आहोत. इतर वेळेला आपण तिथे वर्ग पण घेणार, 1 तासाचे, 2 तासाचे, 3 तासाचे, 1 दिवसाची शिबिर घेऊ शकतो आपण. पण 1 दिवसाची शिबिर ही 10, 15, 20 लोकांसाठी होऊ शकतात. परंतु 1 दिवसापेक्षा जास्त दिवसांची शिबिर असतील जिथे आपल्याला मुक्काम वगैरे करावा लागेल लोकांना इथे येऊन, विशेषतः बाहेरच्या लोकांना, तर असे फक्त आपण 10-12 लोकांची व्यवस्था आपण इथं करू शकतो. 17 बाय 11चा हॉल आहे वरती. तिथे आपण व्यवस्थित राहण्याची आणि आपल्या कार्यशाळेची 10-11, जास्तीत जास्त 12-13, जास्त 15 पर्यंत गेले तरी चालू शकतात, पण दाटीवाटीनं ते होईल म्हणून आपण ते 10 करत टार्गेट ठेवतो. त्याच्यापेक्षा कमी आले तरी चालतील. तिथं आपण पद्धतशीर वर्कशॉप आपण आता घेणार आहोत. आणि आता पद्धतशीर वर्कशॉप म्हणजे काय, तर आता जागृती ही एक प्रक्रिया आहे, सायकोलॉजिकल प्रक्रिया आहे, मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. हे आपण आता लक्षात घेतलेलं आहे. जागृती का आवश्यक आहे, तर जीवनाचं भान पाहिजे, जगण्याचं भान पाहिजे, म्हणजे स्वतःचं भान पाहिजे. आपल्याला स्वतःचं भान असेल तर आपल्याला स्वतःचे प्रश्न लक्षात येतील, स्वभावातले प्रश्न लक्षात येतील, मानसिकतेचे प्रश्न लक्षात येतील, जे काय असतील ते. आपली सगळे सुखदुःख आपल्याला जाणवतील आणि विशेषतः ज्याला आपण यातना दुःख म्हणतो, त्या दुःखाचे प्रश्न आपल्याला जाणवतील या जागृतीमुळे, सतीमुळे. आणि जागृती ही स्वतःच प्रश्न सोडवते असा एक बुद्धांचा शोध आहे. बुद्धांचा जो शोध आहे तो त्यांनी एका शब्दामध्ये तो मांडलेला आहे. म्हणजे त्यांचा जो अंतिम संदेश जो आहे, अप्पमादेन संपादेत, म्हणजे जागृतीपूर्वक कार्यरत राहा, जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा. कशासाठी, तर जागृती ही जीवनातले प्रश्न सोडवते. जागृतीमुळे काय होतं, तर जागृतीमुळं आपलं हे जे काही जैविक अस्तित्व आहे, मनोकायिक अस्तित्व जे आहे, याचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. पुन्हा थोडंसं बाबासाहेबांच्या भाषेत आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी जागृतीचा संदेश का दिला, तर समाज जागृत नव्हता, लोक जागृत नव्हते. आणि विशेषतः ज्यांना जागृत करायचं होतं, बाबासाहेबांना ज्यांना विशेषतः जागृत करायचं होतं, तो अस्पृश्य समाज होता, डाऊन ट्रोडन, जे ज्याला आपण दलित म्हणतो, किंवा बहिष्कृत असा शब्द बाबासाहेबांनी वापरला. बहिष्कृतांना जागं करायचं होतं. आणि जागं केल्यामुळं काय झालं, बहिष्कृतांना एक भान आलं, एक जाग आली, आणि त्याच्यामुळं अस्तित्वाचा प्रश्न समजला. बाबासाहेबांनी तो लक्षात आणून दिला. जागृतीमुळे लोक ग्रहणशील झाले, म्हणजे ऐकायला तयार झाले. आणि तिथं बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभर लोकांना काय सांगितलं असेल, तर आपल्या जीवनाचं जगण्याचं भान ठेवा आणि आपले प्रश्न लक्षात घ्या, आपल्याला काय पाहिजे नेमकं. बुद्धांनी सुद्धा हीच गोष्ट लोकांच्या लक्षात आणून दिली. बुद्धांचा जो विषय होता तो एकूणच मनुष्य मात्राचं जे दुःखमय जैविक अस्तित्व आहे, मनोकायिक अस्तित्व आहे, हा बुद्धांचा विषय होता. दुःख हे सत्य आहे हे त्यांनी सांगितलं. केवळ दुःख हे सत्य नाही, केवळ यातना किंवा इन्सिक्युरिटी, असुरक्षितता एवढंच सत्य नाही जीवनातलं, तर दुःखाला कारण आहे
हे पण सत्य आहे. दुःखाला कारण आहे हे पण सत्य आहे. ते कारण जर लक्षात आलं, म्हणजे त्याला दुःख समुदय असं म्हटलेलं आहे, ते दुःखाचं यातनेचं प्रश्नांचं कारण जर लक्षात आलं तर तो प्रश्न सुटायला मदत होते. तो प्रश्नच नाही समजला, त्या प्रश्नाचं स्वरूप किंवा त्याचं कारण समजलं नाही तर तो प्रश्न सुटणं शक्यच नाही. त्याच्यावर तुम्ही किती चर्चा करा, किती तुम्ही त्याच्यावर तत्वज्ञान सांगा, तत्वज्ञानाने प्रश्न सुटत नाहीत. फक्त प्रश्न प्रॅक्टिसने सुटतात. प्रॅक्टिकली प्रश्न सुटतो. म्हणजे भूक लागली तर आपण गरिबीमुळे भूक लागली का श्रीमंताला भूक लागली का आपले आर्थिक काय म्हणतात आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे मग मी जेवण करील, असं काही अर्थशास्त्रावर आपण किंवा समाजशास्त्रावर किंवा कुठल्या गोष्टीवर आपण विचार करत बसत नाही. आपल्याला भूक लागली तर सरळ आपल्याला अन्न घेतलं पाहिजे. तिथं फिलॉसॉफी चालत नाही, तिथं तत्वज्ञान चालत नाही. तसं जीवनातला हा जो यातनांचा दुःखाचा प्रश्न आहे, जन्म जरा व्याधी मरण, प्रियांचा वियोग अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, ही सर्वसाधारण दुःखाची कारणं बुद्धांनी सांगितलेली आहेत. जैविक कारण. आपल्या भाषेत आपण त्याला दुःख म्हणजे यातना आहेत, दुःख म्हणजे बोर्डम आहे, दुःख म्हणजे असुरक्षितता आहे, इन्सिक्युरिटी आहे, दुःख म्हणजे भय आहे, दुःख म्हणजे मनाची चंचलता आहे, दुःख म्हणजे विरह आहे, दुःख म्हणजे अशी गोष्ट का जिथं माणसाचं मन विचलित होतं, चित्त विचलित होतं, त्याला दुःख म्हटलेलं आहे. आणि त्याची कारणं जी असतात ती परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात, स्वभावानुसार वेगवेगळे असतात. पण कारणं काही असली तरी प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वतःची दुःख स्वतःला ओळखून स्वतःमध्ये जागृत होऊन ते प्रश्न सोडवू शकतो. हा मार्ग बुद्धांनी सांगितला. दुःखाचं कारण हे लक्षात घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग दुःख निवारणाचा मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग मिळू शकतो. आणि निर्वाण मिळू शकतं हे लक्षात येतं आणि मग मार्ग लक्षात येतो. तर अशा पद्धतीनं बुद्धांची शिकवण जी आहे ती दुःखापासून दुःखमुक्तीपर्यंतची ही शिकवण आहे. बाबासाहेबांची जी काही शिकवण होती ही सामाजिक पातळीवरची आणि मानवी पातळीवरची पण होती. परंतु त्यांनी त्यांचा एक सुरुवातीचा जो ज्याला आपण टार्गेट ग्रुप म्हणतो, म्हणजे कोणासाठी काम करायचं, कोणासाठी तरी काम करावं लागतं आधी. आणि त्यांनी बहिष्कृत वर्ग म्हणजे ज्या समाजात ते स्वतःच जन्माला आले आणि जसं त्यांनी म्हटलं की माझ्या समाजाचे दुःख ही मला माझ्या अनुभवातून माहिती झालेली आहे, तर त्यांनी स्वतःच्या अनुभवाच्या आधारावरच म्हणजे स्वतःच्या बहिष्कृततेच्या अस्पृश्यतेच्या प्रश्नातील यातना दुःख लक्षात घेऊन त्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी स्वतः प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्यांनी लोकांना ते सांगितलं की आपण कसे बाहेर पडू शकतो याच्यातून. तर त्यांचा बाबासाहेबांचा जो प्रयत्न होता तो अशा प्रकारचा होता. परंतु बाबासाहेबांनी बुद्धाकडं जे पाहिलं ते अगदी वेगळ्या दृष्टीनं. कदाचित असं म्हणता येऊ शकतं की अस्पृश्यांचे सामाजिक प्रश्न सुटतील, आर्थिक प्रश्न सुटतील, शैक्षणिक प्रश्न सुटतील, राजकीय प्रश्न सुटतील म्हणून काय त्यांच्या जीवनातलं सगळं दुःख नष्ट होणार नाही
हे सगळ्यांना लागू आहे, सगळ्या समाजाला, सगळ्या जगात, जागतिक समाजाला हे लागू आहे. आपले भौतिक प्रश्न सुटले, आपले राजकीय प्रश्न सुटले, आपले सामाजिक प्रश्न सुटले, म्हणजे आपल्याला सगळं मिळालं असं नाही, ते प्रश्न सुटले पाहिजे. तो मुद्दा तो आपण नाकारू शकत नाही, टाळू शकत नाही, त्याच्यासाठी काम करावंच लागतं. परंतु त्याच्यात आपण जरी यशस्वी झालो तरी जीवनातली जी काही जैविक दुःखाची समस्या आहे, मनोकायिक समस्या आहे, जे जन्मजात आहे, जन्मल्याबरोबर बाळ रडतं, मृत्यूच्या वेळेला पण यातना भोगतो माणूस, आणि या दोन्ही टोकांच्या मधल्या जीवनात सुद्धा माणसाला दुःखाला तोंड द्यावं लागतं, यातनांना तोंड द्यावं लागतं. सुख पण येतात, पण सुख टिकून राहत नाहीत. जास्त करून दुःखाचंच प्रमाण असतं. सुख पाहता जवा पाडे, म्हणजे जवस, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, ही जीवनाची समस्या आहे. तर ही समस्या अस्पृश्य असोत, बहिष्कृत असोत, खालच्या वर्गातले असोत, नाहीतर वरच्या वर्गातले असोत, श्रीमंत असोत किंवा गरीब असोत, स्त्री असोत किंवा पुरुष असोत, गरीब असोत, श्रीमंत असोत, कुणीही असो, दुःखाची समस्या ही जीवनामध्ये संलग्न आहे. जीवन दुःखानंच भरलेलं आहे. परंतु बुद्धांची शिकवण अशी आहे की दुःख आहे म्हणून निराश होण्याचं कारण नाही, कारण दुःख निवारणाचा मार्ग आहे, दुःख निरोधाचा, निर्वाणाचा मार्ग आहे, आणि तो नैसर्गिक आहे. ते काय कुठून आपल्याला आणायचं नाही. दुःख जसं नैसर्गिक आहे, जन्मजात जर दुःख आहे, जन्मजात दुःखमुक्तीचा पण एक गुणधर्म माणसामध्ये उदय पावलेला आहे, ज्याला जागृती म्हटलेला आहे, सती म्हटलेला आहे. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आली, आणि हा फार मोठा प्रश्न बुद्धांनी सोडवला मानव जातीचा. ही गोष्ट बाबासाहेबांना लक्षात आली म्हणून ते म्हणायचे की बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत, जास्त पुढे आहेत. असं का म्हणाले, तर त्यांच्या तत्कालीन अनुयायी म्हणायचे, तुम्हाला काय गरज आहे दुसऱ्या धर्माची, तुम्ही स्वतःचा धर्म काढू शकता, आंबेडकरी धर्म, तुम्ही एवढे विद्वान आहात, एवढा तुमचा अनुभव आहे. तेव्हा त्यांनी अनुयायांना एक जाणीव करून दिली, तुम्ही बुद्धाला जणू काही ओळखत नाही, तुम्हाला माहित नाही बुद्ध कोण आहेत ते, बुद्धांनी काय काम केलं हे माहिती नाही. तुम्हाला वाटतं मी फार मोठा प्रकांड पंडित आहे, काय प्रश्नच नाही. परंतु बुद्धांनी जो प्रश्न सोडवला तो अखिल मानवजातीचा प्रश्न सोडवलेला आहे. मूलभूत जीवनातल्या मूलभूत समस्या त्यांनी सोडवलेली आहे, आणि ती दुःखाची समस्या आहे, यातनेची समस्या आहे. आणि ही कशी सोडवली जाऊ शकते याचं एक तंत्र बुद्धांनी दिलेलं आहे. आणि आपल्या सती साधनेचा किंवा जागृतीच्या या कार्यशाळेचा किंवा सती स्कूल ऑफ अवेकनिंगचा तो उद्देश आहे. आपल्याला ते काम करायचे, आणि हे काम करता करता आपण ज्या क्षेत्रात काम करतो, मग आपण शेतकरी असो, नाहीतर आपण नोकरी करत असो, किंवा कुठला व्यवसाय करत असू, आपण समाजकारणात असो किंवा राजकारणात असो, या दुसरं कुठलंही काम करत असो, ते करता करता आपल्याला आत्मभान, जागृती याच्यासाठी काम करणं आवश्यक असतं. तरच आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते, योग्य आकार मिळतो, आणि आपण चुकीच्या दिशेनं जात नाही. नाहीतर आता आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये तळमळीचे लोक खूप आहेत, परंतु कधी कधी सगळं वय गेलं तरी दिशा सापडत नाही, नेमकं काय करायचं कळत नाही. आणि मग थोडं ह्या मार्गाने जा, थोडं त्या मार्गाने जा, थोडं त्या मार्गाने जा, थोडं याचं आहे, थोडं त्याचं आहे, आणि त्याच्यात यश मिळो नाही तर नाही मिळो,
त्याच्यासाठी राबत राहणं, हे बऱ्याच लोकांच्या जीवन जगण्याची एक पद्धत असते. यश मिळो नाही तर नाही मिळो, आपल्याला जी काही परिस्थिती आहे, जे काही अंतरप्रेरणा आहे, जे काही आपले स्वभाव आहेत, जे काही आपल्याला महत्वाचं वाटतं त्याच्यासाठी जीवन देतात लोक, प्रयत्न करतात. परंतु त्याच्यातून जर यश मिळत नसेल तर आपण जे करतो त्याचं पुनरावलोकन करण्याची गरज असते, पुन्हा वळून पाहण्याची गरज असते. हे काम बाबासाहेबांनी पण केलेलं आहे. बाबासाहेबांनी देखील आता त्यांच्या पत्रकांची नावं पाहिली आपण, मूकनायक पासून बहिष्कृत जनता, समता, प्रबुद्ध भारत. आता ही नुसती पत्रकांची नावं जरी घेतली पाहिली तर आपण ती प्रोग्रेसिव्ह नावं आहेत, पुढे पुढे नेणारी, विकास दर्शवणारी नावं आहेत. त्यांच्या पक्षांची नावं बघा, बहिष्कृत हितकारिणी सभा ही संघटना पहा, किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशन पहा, किंवा RPI पहा, प्रोग्रेसिव्ह नाव आहेत. बाबासाहेबांचे लिखाण पहा, शेवटचा त्यांचा ग्रंथ जो आहे त्याचा प्रोग्रेसचा एक चरम बिंदू आहे, म्हणजे अत्युच्च बिंदू आहे तो, बुद्ध अँड हिज धम्मा, दी बुद्ध अँड हिज धम्मा. हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. बाबासाहेब म्हणायचे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. माझ्या जीवनाचं तत्वज्ञान स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याच्यावर आधारलेलं आहे. तीच तत्व आपल्या राज्यघटनेची तत्व आहेत आणि ती मी बुद्धांकडून घेतलेली आहेत, असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचा जो विकास आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. बुद्धांचं सुद्धा तसंच आहे. राज्यत्याग केल्यानंतर, म्हणजे बुद्धांनी गृहत्याग केला नाही हे आपण परत परत म्हणतो, बुद्धांनी गृहत्याग केला हे खरं नाही. बुद्धांना राज्यत्याग करावा लागला, आणि तो राज्यत्याग का करावा लागला याच्यावर आपण बराच वेळा बोललेलो आहोत. रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो संघर्ष निर्माण झाला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या युद्धाला विरोध केला म्हणून बुद्धांच्याच, म्हणजे सिद्धार्थ गौतमांच्याच जणू काही समाजाने, शाक्य लोकांनी, त्यातल्या त्यात शाक्य संघानं सिद्धार्थ गौतमाला शिक्षा दिलेली आहे, आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांना तो राज्यत्याग करावा लागला, म्हणजे देशत्याग, कपिलवस्तू सोडून जावं लागलं. म्हणजे ते राजपुत्र राहिले नाही, आणि शिक्षा म्हणून ते गेल्यामुळं कुटुंबाला, म्हणजे यशोधरा आणि राहुलला तर घेऊन जाऊ शकत नव्हते, म्हणून तो गृहत्याग घडवून आला परिणाम म्हणून. पण त्यांच्याविषयी जे ग्रंथामध्ये सांगितलं जातं की त्यांनी ते पळून गेले. सिद्धार्थ राहुल आणि यशोधरा झोपेत असताना रातोरात ते पळून गेले, हे खोटं आहे. हे बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, जे बुद्ध अँड हिज धम्मामध्ये. हे सगळं का विचार करावा लागतो, तर आता पुनरावलोकन, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा परिणाम, आपल्याला रिझल्ट आपल्याला दिसत नाही, तर पुनर्परीक्षण करावं लागतं. बाबासाहेबांनी बुद्धांच्या, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जीवनाचं पण परीक्षण केलं. त्यांनी त्रिपिटकाचं पण परीक्षण केलेलं आहे. त्रिपिटक पण त्यांनी जसं आहे तसं स्वीकारलं नाही. उलट ते तर त्या इंट्रोडक्शन मध्ये, दी बुद्ध अँड हिज धम्माच्या इंट्रोडक्शन मध्ये ते म्हणतात की बुद्धांचं जीवन म्हणजे चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही निकायांनी पझल बनवलेली आहे. निकायांमुळे पझल म्हणजे गोंधळात टाकणारी बनवलेली आहे, म्हणजेच विकृत बनवलेली आहे. म्हणजे त्रिपिटकाचं पण पुनरावलोकन केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी विकृत करून सांगितलेल्या आहेत. कुणी सांगितल्या, का सांगितल्या,
हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. परंतु मुख्य मुद्दा जो आहे की आपल्याला पुनरावलोकन करावं लागतं. सिद्धार्थ गौतमांनी देखील पुनरावलोकन केलं. ग्रहत्याग केला झाल्यानंतर, घडून आल्यानंतर, राज्यत्याग घडून आल्यानंतर त्यांनी